आज रविवार असल्यामुळे मंदिरात गर्दी खूप आहे. तर मला तरी वाटतं की आज 2.5-3 तास सहज लागतीलच आपल्याला. नमस्कार मित्रांनो, मी तेजस आपलं स्वागत करतो आपल्या लाडक्या आणि आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये TMT वँडरर्स. तर आज आपण चाललो आहोत दादर येथील सिद्धिविनायक मंदिराला भेट द्यायला. तर आता आपण दादर स्टेशनला आहोत आणि आपण सिद्धिविनायक मंदिराला जाण्यासाठी बसनी आणि टॅक्सीनी पण जाऊ शकतो. तर आता आपल्याला रस्ता माहीत असल्यामुळे आपण चालत जाणार आहोत. तर अशा प्रकारच्या बस असतात. जर मित्रांनो तुम्हाला सिद्धिविनायक मंदिरला जाण्याचा बाय वॉकिंग रस्ता माहीत असेल तर तुम्ही चालत जा, कारण जवळच आहे. आणि जर परत तुम्हाला नसेल माहीत तर गुगल मॅपचा वापर करा. बरेच दिवस झाले सिद्धिविनायक मंदिरला जाण्याची इच्छा होती, म्हणून आज मनाची तयारी केली की आज सिद्धिविनायक मंदिरला जाऊया. कारण खूप अस्वस्थ वाटत होतं बरेच दिवस झालं आणि इच्छा पण होती. मग म्हटलं चला आज ब्लॉग पण शूट करूया. आणि तिथे ब्लॉग शूट करणं मोबाईल व्हिडिओग्राफी अलाउड नाहीये. मी तुम्हाला सांगू नाही शकत तुम्हाला बाप्पाचे दर्शन होईल का. बाकी सर्व तर मी कव्हर करेलच, पण बाप्पाचे दर्शन घेईन तर तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेल. आता आपण मंदिर परिसरात पोहोचलो आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर हे भगवान श्री गणेशाला समर्पित हिंदू मंदिर आहे. हे प्रभादेवी मुंबई येथे आहे. आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देऊबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी या मंदिराची स्थापना केली होती. प्रभादेवी मुंबई येथे असलेले सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील गणेशाच्या सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे. या मंदिराची जगभरात एक वेगळीच ओळख आहे. त्यामुळे देशविदेशातील लोक गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात.
मित्रांनो, आता आपण मंदिराच्या परिसरात पोहोचलोय. मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 गेट आहे, एक रिद्धी आणि सिद्धी. जे गणपती बाप्पाचे वाईफ होते रिद्धी सिद्धी, त्यामुळे मंदिराला 2 गेट देण्यात आले, रिद्धी आणि सिद्धी. आज रविवार असल्यामुळे मंदिरात गर्दी खूप आहे. तर मला तरी वाटतं की आज 2.5-3 तास सहज लागतीलच आपल्याला. या मंदिराची इतकी मान्यता आहे की येथे भेट देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी देखील येथे येतात. या मंदिरात असलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीची एक विशेष कथा आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये नेहमी गणपतीची तोंड डावीकडे वळलेली पाहिली असेल, पण सिद्धिविनायक मंदिरात तुम्हाला गणपतीच्या मूर्तीची तोंड उजवीकडे वळलेली दिसेल, ज्याचा संबंध सिद्धिपीठाशी आहे. म्हणून या मंदिराला सिद्धिविनायक मंदिर असे म्हणतात. मित्रांनो, तर आमचं चांगलं दर्शन झालंय आणि असं वाटलं होतं की 2-2.5 तास सहज जातील, पण अर्ध्या तासात झालं. आम्ही गेट नंबर 7ने आतमध्ये गेलो होतो, तर लवकरात लवकर दर्शन झालं. इथे प्रसाद घेऊ शकतात तुम्ही. आपण पण घेऊया आता. तर मित्रांनो, ब्लॉग शूट झालंय, आपलं दर्शन पण खूप चांगलं झालंय. आता आपले ब्लॉग एंड करण्याची वेळ झाली. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.